दिवसभर आपण कितीही थकलो तरी दुसऱ्या दिवशीची पूर्वतयारी ही आपल्याला रात्रीच करावी लागते। तसे हे भेंडे बघा, भेंडीवर भरपूर फवारणी केलेली असते, त्याच्यामुळे थोडा वेळ मीठ टाकून पाण्यात भिजत घातलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मग कटिंग करून मी भाजीला बनवत असते। तर दीदी आणि दिवेशसाठी मी भेंडीची भाजी बनवून दिली आणि आमच्यासाठी बघा दोडकी बनवलेली आहे। आता पावसाळा आहे त्याच्यामुळे दोडकी छान मिळतात आणि चवळी टाकून आम्ही दोडकीची भाजी बनवतो। तर रस्सेवाली दीदीच्या पप्पांना आवडते। रोज सकाळी आमच्या 2 भाज्या असतात, म्हणजे पातळ भाजी आणि सुकी भाजी। तर यांच्या टिफिनसाठी सुकी भाजी लागते त्याच्यामुळे। तर चला, दिवसभराचे आपले रेग्युलरचे कामं सगळे आवरून घेतले होते, धुणं भांडी फरशी सगळं। आता 2 दिवसावरच दसरा आलेला आहे त्याच्यामुळे घर पूर्ण क्लीन करून घेतलं आणि म्हटलं दीदीच्या पप्पांचे कपडेसुद्धा प्रेस करून घेऊ, नाहीतर ते परत बोलतील मला की तुला सगळ्या कामांसाठी वेळ आहे आणि फक्त माझे कपडे प्रेस करायला तुझ्याकडे वेळ नाही। तर बोलण्या अगोदरच सगळे कामं करून ठेवते, म्हणजे बोलायची गरजच पडणार नाही त्यांना आणि माझंही पेंडिंग काम राहणार नाही असं होतं। बरेच दिवस झाले त्यांच्या कपड्यांकडे माझं लक्षच नव्हतं, म्हणजे प्रेस करायला वेळच मिळत नव्हता। त्याच्यामुळे म्हटलं चला आज वेळात वेळ काढून आधी त्यांचे कपडे प्रेस करून ठेवते, म्हणजे माझेही सगळे कामं कंप्लीट होतील। असा गेला होता आजचा दिवस। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।